नमस्कार. मी तुमच्यासारखा सर्वसामान्य अभ्यासधारक संदीप पाटील, सदस्य युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य कोर कमिटी. आजचा माझा विषय आहे पेसा क्षेत्रावर बोलू काही. युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर जो काही पेसाच्या जागा असो किंवा समाज कल्याणच्या जागा असो किंवा आश्रमशाळेच्या जागा असो पोर्टलला याव्या यासाठी तुषारदादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आणि या कामाचंच फलित म्हणजे पेसाच्या जागा शिक्षक भरती 2025-26 मध्ये 100% येण्याची शक्यता आहे. आणि ह्या जागा जर आल्या तर आपलं मेरिट सुद्धा खाली येईल आणि आपल्याला हक्काची नोकरी सुद्धा मिळेल. तर या विषयावर बोलत असताना मी एक गोष्ट सुरुवातीला सांगू इच्छितो की सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आला पेसाच्या संदर्भात, तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे. आणि त्यानंतर या निकालाला सोबत घेऊन या निकालाचा आधार घेऊन 9 जानेवारी 2026 ला युवा विद्यार्थी असोसिएशनची टीम तुषारदादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मुंबईला पोहोचली. तुम्ही पाहिलं असेल मराठी शाळा वाचल्याच पाहिजे या घोषणा सुद्धा मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियम मध्ये वुमन प्रीमियर लीगच्या पहिल्याच मॅच दिवशी ज्या दिल्या ती तारीख सुद्धा 9 जानेवारी 2026 होती. आणि या दिवशी युवा विद्यार्थी असोसिएशनच्या टीमने मंत्रालयात जाऊन संबंधित कोर्टाचा निकाल घेऊन पेसाच्या जागा पोर्टलला येण्यास नेमक्या काय अडचणी आहे यासाठी योग्य त्या अधिकारी वर्गाची चर्चा केली. अधिकारी वर्गाची चर्चा केल्यानंतर यावर मार्ग काय यासाठी सुद्धा युवा विद्यार्थी असोसिएशनने अगदी व्यवस्थितपणे चर्चा केली आणि नेहमीच या गोष्टीचा पाठपुरावा केला. नेहमीच ही गोष्ट आपल्याला कशी मिळेल यासाठी प्रयत्न केला आणि याचं फलित म्हणूनच 11 फेब्रुवारीला पेसाच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाकडून सामान्य प्रशासन विभागाचा एक जी.आर. पाहायला मिळाला आणि त्यामध्ये पेसाच्या जागा पोर्टलला येणार हे निश्चित झालं. इथपर्यंत विषय काहीच नव्हता. पण ज्या वेळेला युवा विद्यार्थी असोसिएशनची टीम वेगवेगळ्या ज्या पेसाचे 13 जिल्हे माहितीसाठी पेसाचे 13 जिल्हे आणि 13 जिल्ह्यातील आस्थापनेला भेटी देऊ लागल्या. आणि आस्थापनेला भेटी दिल्यानंतर या आस्थापनेने सांगितले की आमचं पेसावर काम चालू आहे. पण ज्या वेळेला मावळला भेट दिली त्यावेळेला मावळकडून युवा विद्यार्थी असोसिएशनच्या टीमच्या लक्षात यायला लागलं किंवा मावळकडून युवा विद्यार्थी असोसिएशन टीमला सांगण्यात आलं की पेसाच्या जागा पोर्टलला याव्या यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पण त्या संदर्भात काही नियमावली आहे, काही नियम आहेत ते काहीतरी 6च्या दरम्यान नियम होतं. ही नियमावलीच आम्हाला कळालेली नाही आणि ही नियमावली किंवा सूचना जोपर्यंत आम्हाला संबंधित ऑफिस कडून जसं की सामान्य प्रशासन विभाग असो किंवा समाज कल्याण विभाग असो यांच्याकडून येत नाही तोपर्यंत या जागा किंवा या जागाची बिंदू नामावली आम्ही करू शकत नाही. आणि त्यासाठी पुन्हा तुषारदादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मागच्या आठवड्यात युवा विद्यार्थी असोसिएशनची टीम मुंबई मंत्रालयात गेली आणि त्यावेळेला तुम्ही पाहिला असेल मी एक व्हिडिओ केला होता आणि तुषारदादा व आमची संपूर्ण टीम युट्यूबला लाईव्ह आली होती. आणि त्यावेळेला तुषारदादांनी सांगितलं होतं की 10 ते 12 दिवसात तुम्हाला पेसाबद्दल आणि समाज कल्याण विभागाबद्दल गुड न्यूज पाहायला मिळेल. समाज कल्याणची तर तुम्ही मागच्या आठवड्यात गुड न्यूज पाहिली आणि पेसाबद्दल पुढच्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला बघायला मिळेल की पेसाच्या जागा पोर्टलला येणार म्हणजे येणार. आणि मला ते वाटते की युवा विद्यार्थी असोसिएशन मुंबईचं पहिलं आंदोलन असो त्यानंतर पुण्याचं आयुक्त कार्यालयाचं आंदोलन असो तिथं सुद्धा आमचा पेसा हा विषय होता आणि त्यानंतर मुंबईला जाऊन भेटी देणं असो या सर्व गोष्टींचं फलित म्हणून या पेसाच्या जागा पोर्टलला आल्या. थोडक्यात काय तर पेसाच्या जागा पोर्टलला फक्त आणि फक्त युवा विद्यार्थी असोसिएशनच्या टीमनं व तुषारदादा देशमुख यांच्या नेतृत्वानं केलेल्या प्रयत्नामुळे पोर्टल आले. परिणामात इतर लोकांनी श्रेय घेण्यापेक्षा 31 मे पर्यंतच्या जास्तीत जास्त जागा पोर्टलला याव्यात, सर्वच आस्थापनेच्या जागा पोर्टलला याव्यात यासाठीच प्रयत्न करायला हवं आणि आम्ही सुद्धा हेच करत आहोत. तुम्ही आज पाहिलं असेल युवा विद्यार्थी असोसिएशन तर्फे बुलढाणा टीम असो, धाराशिव टीम असो, जळगाव टीम असो किंवा इतर बऱ्याचशा टीम असो स्वतःच्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या आस्थापनेला जाऊन आल्या आणि पाठपुरावा केला. म्हणजेच काय तर मैदानावर पाठपुरावा करणारी टीम म्हणजे युवा विद्यार्थी असोसिएशनची टीम. आता मला एक आणखी गोष्ट बोलावी वाटते ती गोष्ट अशी आहे आज 4था दिवस आज
पाहायला मिळालेली नाही. परिणामात आस्थापनेच्या जाहिराती पोर्टलला येणं आवश्यक आहे किंवा वेगवेगळ्या वर्तमानपत्रात येणं आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीत शून्य जाहिरात आपल्याला पाहायला मिळतील. म्हणून आतापासून आपण घरात न बसता 31 मे पर्यंतच्या सर्वच्या छोट्या मोठ्या सर्वच आस्थापनेच्या जागा पोर्टलला यायला पाहिजेत आणि मोठ्या जास्तीत जास्त पदांची भरती लवकर व्हायला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. मी का जागा किती येतील यावर बोललो होतो. जागा नक्की चांगल्या येतील आणि जागा जर चांगल्या आल्या तर मेरिट कमी येईल. म्हणून जागा चांगल्या आल्या आणि मेरिट कमी आल्या. दुसरी गोष्ट मी काल एक विषय सांगितलेला, मला 170 मार्क आहेत, माझं सहज होईल या विषयावर काही अभ्यास झालेले आहेत. कारण मी पुन्हा सांगतो की तुमचं होणारच, पण तुमच्या जिल्ह्यात जर जागा नाही आल्या तर एवढी चांगली मार्क असून तुम्हाला लांबच्या किंवा दुसऱ्या बाहेरच्या जिल्ह्यात जावं लागेल आणि त्यावेळी आपले आई वडील असो किंवा नातेवाईक असो यांच्यापासून आपण लांब राहू. आणि 2022 आणि 2017 लागलेल्या भावी शिक्षकांना विचारा, गाव सोडल्यावर शिक्षण सेवकाचा जो काही पगार आहे, शिक्षण सेवकाचं जे काही मानधन आहे त्यामध्ये घर चालवणं किंवा स्वतःचं जगणं सुद्धा अवघड होते. परिणामात स्वतःच्या जिल्ह्यात स्वतःच्या घरातून अपडाऊन करणं हे खूप चांगलं आहे. म्हणून स्वतःच्या जिल्ह्यात जास्तीत जास्त जागा येऊया म्हणून आपण तुमच्या सहित मी सुद्धा प्रयत्न करतोय. तुम्ही सुद्धा प्रयत्न करा, मी सुद्धा प्रयत्न करतो. युवा विद्यार्थी असोसिएशन जर तुम्हाला म्हणेल ती गोष्ट द्यायला तयार आहे. परवा सुद्धा तुषारदादांनी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की पुण्याचं जे आंदोलन होतं त्यामध्ये काही रक्कम शिल्लक राहिलेली आहे, ज्यांना कुणाला पाठपुरावे हवे त्यांनी घ्या. तसेच आमची कोल्हापूर, सांगली, साताऱ्याची जी टीम आहे आमच्याकडे सुद्धा काहीशी रक्कम आहे ती सुद्धा लागत असेल तर आम्ही नक्की देतो. पण 31 मे पर्यंतच्या जागा पोर्टलला याव्या, जास्तीत जास्त पदाची भरती व्हावी, तुमच्यासोबत मला सुद्धा शिक्षक म्हणून नोकरी करण्याची संधी मिळावी यासाठी आपण आता घर सोडूया. राहिल्या फक्त 26 दिवस. मी ज्या वेळेला 1 मेच्या GR आला त्याच्या 2 दिवस अगोदर कोल्हापूर आमच्या झेडपीमध्ये गेलो होतो. तिथे मी मीटिंग ऐकली. या मीटिंग मध्ये मला ऐकायला मिळालं ते म्हणजे असं की 31 मे नंतर आस्थापनेला पोर्टल चालू राहणार नाही. भलेही किती बिन जाहिराती येऊया तेवढ्यावर भरती करून रिकाम व्हायचं. म्हणजे शासनाला लवकरात लवकर भरती करायची आहे आणि किती आस्थापना आल्या यांच्याशी शासनाला देणं घेणं नाही, केली म्हणायला भरती करायची. शासन म्हणते की आम्ही 31 मे पर्यंतच्या जागा पोर्टलला याव्यात, रिटायरमेंट पर्यंत जागा पोर्टलला याव्यात हे अगोदरच ठरवले. म्हणजे आम्हाला सुद्धा जास्तीत जास्त पदाची भरती करायची आहे. पण तुमच्या आस्थापनेने जागा जर दिल्या नाही तर आम्ही काय करू, आम्ही योग्य ते आदेश त्यांना देत आहे. मग या आदेशांना आस्थापनेने केल्याची कोटीही दाखवू नये यासाठी आपण वेगवेगळे GR घेऊन सुद्धा संबंधित आस्थापनेमध्ये जाऊया आणि जास्तीत जास्त पदाची भरती करूया. थोडक्यात आजचा विषय होता पेसाच्या ज्या जागा पोर्टलला येणार आहेत त्या फक्त युवा विद्यार्थी असोसिएशन व युवा विद्यार्थी असोसिएशनच्या टीमने जो काही पाठपुरावा केला या पाठपुराव्यामुळे येणार आहे. धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला तर आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि प्रेफरन्स संदर्भात संकल्प टू सिलेक्शन हे माझं स्वतःचं ॲप आहे. हे ॲप नक्की तुम्ही डाउनलोड करून घ्या. धन्यवाद.